नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण ओल्या नारळाच्या मस्तपैकी खुसखुशीत करंज्या पाहूयात. त्यासाठी सारण करण्यासाठी सर्वप्रथम साहित्य खाली दिल्याप्रमाणे येथे सारण करण्यासाठी सर्वप्रथम कढई तापली की 1 चमचा तूप घेतलं, त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतले. त्याच्यानंतर जो आपण 1 वाटी गूळ घेतला होता, 1 वाटीचंच सारण करणार आहे म्हणून 1 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे. ते थोडीशी खसखस टाकली आहे, ती गुळातच टाकायची म्हणजे छानपैकी ती भाजली जाते. त्याच्यानंतर ओलं खोबरं त्यात टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे गूळ जळणार नाही आणि छानपैकी खोबरं गुळामध्ये मिक्स केलं जाईल. त्याच्यानंतर छानपैकी गूळ आणि खोबरं मिक्स झाल्यावर त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत, तेही मिक्स करायचे आहेत आणि जी आपण वेलची पूड आहे ती 1 चमचा टाकायची आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता की सारण कशा प्रकारे तयार झालं आहे छानपैकी. ते छानपैकी थंड होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे सारण भरायचं आहे म्हणजे करंजीसाठी कवर करायचं आहे ते खाली दिल्याप्रमाणे साहित्यात करायचं आहे. सर्वप्रथम येथे मी मैदा घेतला आहे, 1 वाटी मैदा, त्याला 2 ते 3 चमचे बारीक रवा घेतला आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे, 2 चमचे मोहन टाकलेलं आहे, तुपाचं मोहन गरम करून घातलेलं आहे. अशा प्रकारे त्याचा पिठाचा गोळा झाला की आपण समजायचं की आपलं सारण खूप म्हणजे पीठ छान झालेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं कोमट पाणी थोडं थोडं ॲड करून छानपैकी पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. कोमट पाणी घेतल्याने छानपैकी पीठ मिक्स होते आणि छान पण खुसखुशीत होतात करंज्या. त्याच्यानंतर ते 10 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे. येथे आपल्याला साट्याच्या करंज्या करायच्या आहेत म्हणून त्याच्यासाठी साटा करण्यासाठी येथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून त्याचा साटा तयार करून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता येथे मी पीठ घेतलेलं आहे, हे आपलं सारण आहे आणि हा आपला साटा आहे. अशा प्रकारे आता आपण करंजी बनवून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला साट्याच्या करंज्या करण्यासाठी 3 जे मैद्याचे बॉल्स आहेत त्याच्या छान पोळ्या गोल गोल त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत गोल आकारात. अशा त्याच्यानंतर 3 गोल आकाराच्या पोळ्या लाटून घेतल्यानंतर आपण एकेका अशा प्रकारे आपण पाहू शकता की किती पातळ मी ते छान लाटून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला तिन्ही यांना साटा लावायचा आहे. सर्वप्रथम एक हे घेतलेले आहे पोळी, त्याच्यानंतर आपण त्याला अशा प्रकारे साटा लावून घ्यायचा आहे जो आपण तुपाचा आणि कॉर्नफ्लॉवरचा साटा केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी पोळी त्याच्यावर ठेवायची आहे आणि त्यालाही साटा लावून घ्यायचा आहे. या आपण मैद्याच्या पोळ्या केलेल्या आहेत गोल गोल, जे पीठ मळलं आहे त्याच्या प्रकारे परत तिसरी पोळी टाकून त्याच्यावरही साटा लावून घ्यायचा आहे. खाली प्रकारे अशी कृती करायची आहे आणि असे ते सगळे एकत्र करून त्यांचा असा राऊंड शेप करून घ्यायचा आहे. खाली दिल्याप्रमाणे कृती करायची आहे आणि असं सुरीनी छानपैकी काप करून घ्यायचे आहेत. आणि आपण बघू शकता की तो एक गोळा घेतला आहे आणि मी अशा प्रकारे दाबला आहे म्हणजे छान त्याच्या हे पडतात, लेयर्स पडतात. त्याच्या प्रकारे आता एक गोळ्याची आपण छानपैकी बारीक पुरी लाटून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सारण भरून असं पाण्याने ते आपण हे करून घेणार आहोत, पॅक करून घेणार आहोत म्हणजे ते निघणार नाही तळताना. आणि अशा प्रकारे माझ्याकडे जो करंजीचा चमचा आहे त्याच्याने मी आकार देऊन घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता करंजी तयार. अशा प्रकारे सर्व करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता आपण करंज्या तळणार आहोत. तर मी येथे तेल घेतलेलं आहे, आपल्याला तूप घ्यायचं आहे तर तूपही घेऊ शकता पण मी तेलावरच तळलेलं आहे. तेल हे मीडियम गरम झाल्यानंतर एक एक करंजी घालून ती मस्तपैकी बारीक गॅसवर तळायची आहे. मोठ्या गॅसवर तळू नका, नाहीतर मग आतून कच्ची राहण्याची शक्यता असते. अशा प्रकारे वरतून तेल सोडत जायचं म्हणजे तिचे लेयर छान सुटतात. अशा प्रकारे आपण पाहत आहात किती मस्त करंज्या झाल्या आहेत आणि कलरही किती छान झाला आहे. या करंज्या ह्या तेलकटही होत नाहीत. अशा प्रकारे आपण पाहू शकता हाताला जरा पण तेल नाही आहे, फोडूनही आपण पाहू शकता किती मस्त आतून पण छान भाजल्या आहेत. अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.